Dear student, in the last lecture, we have seen sources of vitamins and its function. In it, we have seen vitamin A, vitamin B1, vitamin B9, its sources and deficiency diseases. Then next, we will see the next vitamins, that is B12. B12 हे जे काही व्हिटॅमिन्स जे आहेत तर ते व्हिटॅमिन्स काय काय करताना दिसते आपल्याला की हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन्स ऑफ नर्व्ज अँड हर्ट. ते आपण त्या ठिकाणी मागेच पाहिलेलं आहे. आपल्याला पाहायचं आहे तर ते व्हिटॅमिन B12 त्या ठिकाणी पाहायचं आहे की फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. सर्वसाधारणपणे ही जे काही व्हिटॅमिन B12 जे आहे तर ते B12 काय करताना दिसते, रक्तामधल्या असणाऱ्या ज्या काही रेड ब्लड सेल्स म्हणजे लाल रक्तपेशी ज्या आहेत तर त्या लाल रक्तपेशी तयार करण्याचं कार्य व्हिटॅमिन B12 त्या ठिकाणी करताना दिसतं. याचे असणारे जे काही सोर्सेस जे आहेत तर ते सोर्सेस आपल्याला दिलेले मिल्क प्रॉडक्ट म्हणजे सर्वसाधारणपणे या ठिकाणी मांस असेल किंवा दुग्धजन्य अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांमधून आपल्याला त्या ठिकाणी B12 हे असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतर डिफिशियन्सी डिसीज जो आहे म्हणजे व्हिटॅमिन B12च्या अभावी आपल्याला त्या ठिकाणी ॲनिमिया, मागे आपण पाहिले की ॲनिमिया आपली त्वचा जी आहे तर ती त्वचा त्या ठिकाणी पांढरी त्या ठिकाणी पडताना दिसते. हिमोग्लोबिन जे आहे तर ते हिमोग्लोबिन शरीरामधलं त्या ठिकाणी कमी होताना दिसतं आणि याच्यामुळं ॲनिमिया जो आहे तर तो ॲनिमिया त्या ठिकाणी होताना दिसतो. नेक्स्ट, व्हिटॅमिन C प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यू फॉर्मेशन ऑफ collagen, a protein essential for gums, teeth, bones and skin. त्या ठिकाणी असणारे जे काही व्हिटॅमिन C जे आहे तर ते C काय करताना दिसतं, शरीरामधले असणारे जे काही ऊती जे आहेत टिश्यू जे आहेत तर त्या टिश्यूंचं संरक्षण त्या ठिकाणी करताना दिसतं. त्यानंतर आपल्या लक्षात येताना दिसतं की काय सांगितलं, गम्स जे सर्वसाधारणपणे हिरड्या असतील, दात असतील, बोन्स म्हणजे आपले ते असणारे जे काही हाडं असतील, त्वचा जी आहे तर यांच्यासाठी लागणारे जे काही कोलॅजन हे जे काही असणारे जे काही आवश्यक अशा प्रकारचं असणारे जे काही प्रथिन जे आहेत तर ते प्रथिन तयार करण्याचं कार्य या ठिकाणी असणारे जे काही व्हिटॅमिन C जे आहे तर ते C त्या ठिकाणी करताना दिसतं. याचे असणारे जे काही सोर्सेस जे आहेत स्रोत आपल्याला दिलेले आमला, किवी, ऑरेंज अँड अदर सायट्रस फ्रूट्स, कॅबेज, टोमॅटोज, ग्रीन लिफी व्हेजिटेबल. आमला म्हणजे आवळा, किवी ते मागच मी तुम्हाला सांगितले किवीचं असणारं फळ, त्याच्यानंतर असणारे जे काही संत्री, ते दुसरं आपल्याला सांगितले अदर सायट्रस फ्रूट्स म्हणजे लिंबूवर्गीय असणारे जे काही फळं जे आहेत तर ती फळं, त्याच्यानंतर कॅबेज म्हणजे कोबी, टोमॅटो आणि असणारे जे काही हिरव्या पालेभाज्या या सर्वांमधून आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन C जे आहे तर ते C त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतर व्हिटॅमिन C अभावी होणारे जे काही डिफिशियन्सी डिसीज जे आहेत तर ते डिसीज आपल्याला त्या ठिकाणी पाहिजेत. स्कर्वी, आता स्कर्वी काय आहे तर सर्वसाधारणपणे ब्लिडिंग ऑफ गम म्हणजे हिरड्या ज्या आहेत आपल्या दातांच्या असणाऱ्या ज्या काही हिरड्या ज्या आहेत तर त्या हिरड्यामधून रक्तस्राव जो आहे तर तो रक्तस्राव त्या ठिकाणी होताना दिसतो. त्याच्यानंतर थायरॉईड माल फंक्शन, आपल्या ज्या काही थायरॉईड म्हणजे घशामध्ये असणाऱ्या ज्या काही ग्रंथी ज्या आहेत थायरॉईड ग्रंथी ज्या आहेत तर त्या ग्रंथी काय होताना दिसतात तर त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे सुस्ताना त्या ठिकाणी दिसतात. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं आहे की डिले इन द हिलिंग ऑफ द वुंड्स. आता डिले म्हणजे उशीर, त्याच्यानंतर हिलिंग म्हणजे बरे होणे, वुंड म्हणजे जखम म्हणजे सर्वसाधारणपणे जर जखम जर त्या ठिकाणी जर झाली तर या जखमा बऱ्या लवकर त्या ठिकाणी होत नाही. अशा प्रकारचे असणारे जे काही डिफिशियन्सी डिसीजेस जे आहेत तर ते डिफिशियन्सी डिसीजेस आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन C मुळे त्या ठिकाणी होताना दिसतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला दिलेले की व्हिटॅमिन D ॲब्सॉर्ब कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. व्हिटॅमिन D जे आहे तर ते काय करताना दिसतं, दात असेल, हाडं असतील तर निरोगी राहण्यासाठी पुरेसं कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे तर ते अन्न जे आहे तर त्या अन्नामधून त्या ठिकाणी शोषून घेताना दिसतं. त्याचे सोर्सेस जे आहेत तर ते सोर्सेस कोणते दिलेले,
On exposure to sunlight, vitamin D is made in the human body from some substances in milk, fish, eggs and butter. जे सूर्यप्रकाश जे आहे तर त्या सूर्यप्रकाशामुळं दूध असेल, मासे असतील, अंडी असतील, बटर म्हणजे त्या ठिकाणी लोणी असेल, तर यातील काही पदार्थापासून शरीरामध्ये हे असणारे जे काही डी जीवनसत्व जे आहे तर ते डी जीवनसत्व त्या ठिकाणी होताना दिसतं. पण याच्या अभावी डिफिशियन्सी डिसीज आपल्याला त्या ठिकाणी दिलेलं आहे की रिकेट्स. व्हॉट इज मीन बाय रिकेट्स? रिकेट्स मीन्स द सॉफ्टनिंग ऑफ द बोन्स कॉजिंग पेन्स अँड फ्रॅक्चर. आता मुडदूस, त्याला मराठीमध्ये मुडदूस, रिकेट्स म्हणजे मुडदूस, ते असणारे जे काही लहान मुलांचे असणारे जे काही हाडं जे आहेत तर ते हाडं त्या ठिकाणी मऊ होताना दिसतात. आणि हाडं जर मऊ जर झाली तर त्याच्यामुळे त्याला त्या ठिकाणी वेदना होताना दिसतात. अशा मुलांचे असणारे जे काही हाडं जे आहेत तर ते फ्रॅक्चर होताना दिसतात, म्हणजे त्या ठिकाणी पटकन त्या ठिकाणी मोडताना त्या ठिकाणी दिसतात. अशा प्रकारची डेफिशियन्सी डिसीज आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन ड जे आहे तर त्या व्हिटॅमिन ड किंवा डी मुळे त्या ठिकाणी होताना दिसतं. त्याच्यानंतरचं पुढचं आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन्स दिलेले आहेत तर ते व्हिटॅमिन ई. हे सर्वचे सर्व पुन्हा मी मागेच तुम्हाला सांगितले की 10वीला पुन्हा आपल्याला त्याचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. व्हिटॅमिन ई स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल्स, रिप्रोडक्शन, मेंटेनिंग एफिशियन्सी ऑफ मसल सेल्स. पण काय सांगितले की सर्वसाधारणपणे स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल. आता मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया, म्हणजे पेशींमध्ये चयापचय असणाऱ्या काही क्रिया ज्या आहेत तर ती क्रिया त्या ठिकाणी सुरळीत त्या ठिकाणी होण्यासाठी. त्याच्यानंतरचं दुसरं आपल्याला सांगितलं की रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे त्या ठिकाणी पुनरुत्पादन जे आहे, दुसरा असणारा जो काही नवीन अशा प्रकारचा असणारा जो काही जीव जो आहे तर तो जीव त्या ठिकाणी निर्माण करणं, याला त्या ठिकाणी पुनरुत्पादन त्या ठिकाणी म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर मेंटेनिंग एफिशियन्सी ऑफ द मसल्स ऑफ द सेल्स. त्याचबरोबर स्नायूपेशी ज्या आहेत तर त्या स्नायूपेशी कार्यक्षम राखण्यासाठी हे व्हिटॅमिन ई जे आहे तर त्या व्हिटॅमिन ई त्या ठिकाणी कार्य करताना दिसतं. आता व्हिटॅमिन ई आपल्याला कुठून मिळताना दिसतंय तर व्हीट जर्म्स, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, टेंडर लिव्जेस, व्हेजिटेबल ऑइल. म्हणजे आपण जे काही व्हीट जर्म्स, आता व्हीट जर्म्स याचा अर्थ सर्वसाधारणपणे त्याला तृणांकुर त्या ठिकाणी म्हटलेले, तृणांकुर. त्याच्यानंतर पुढे आपण सांगितले ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे हिरवे असणाऱ्या ज्या काही पालेभाज्या ज्या आहेत तर त्या पालेभाज्या. त्याच्यानंतर टेंडर लिव्जेस म्हणजे कोवळी अशा प्रकारची असणारी जी काही पानं जे आहेत किंवा कोवळी अशा प्रकारची जी काही पालवी जी आहेत तर त्या पालवीलाच त्या ठिकाणी टेंडर लिव्जेस त्या ठिकाणी म्हटलेले. आणि त्याचबरोबर आपल्याला व्हेजिटेबल ऑइल म्हणजे वनस्पतीजन्य अशा प्रकारचं असणारं जे काही तेल जे आहे तर ते तेल जर त्या ठिकाणी सेवन जर केलं, अन्नामध्ये त्याचा जर वापर जर केला तर आपल्याला व्हिटॅमिन ई जे आहे तर ते व्हिटॅमिन ई त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आता व्हिटॅमिन ईच्या अभावी डिफिशियन्सी डिसीजेस कोणकोणते आहेत तर सर्वसाधारणपणे पहिलं दिलं आपल्याला वीक मसल्स, ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, स्किन डिसऑर्डर. तर वीक मसल म्हणजे सर्वसाधारणपणे स्नायू जे आहे तर ते स्नायू त्या ठिकाणी स्नायूंमध्ये कमकुवतपणा त्या ठिकाणी येताना दिसतो. दुसरं आपल्याला सांगितले ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, पुनरुत्पादनाची असणारी काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी अडथळा त्या ठिकाणी निर्माण होताना दिसतो. आणि पुढे आपल्याला सांगितले की स्किन डिसऑर्डर म्हणजे त्वचा विकार जे आहेत तर ते त्वचा विकार त्या ठिकाणी काय होताना दिसतात. त्याच्यानंतर शेवटचं आपल्याला व्हिटॅमिन्स त्या ठिकाणी दिलेले की के हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ द ब्लड. सर्वात महत्त्वाचं दिलेलं आहे. काय सांगितले क्लॉटिंग. क्लॉटिंग म्हणजे रक्त गोठणे की त्याला शुद्ध मराठीमध्ये साकळणे अशा प्रकारचा शब्द त्या ठिकाणी आहे. हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ द ब्लड म्हणजे रक्त जे आहे तर ते रक्त गोठण्यासाठी किंवा साकळण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी व्हिटॅमिन क जे आहेत किंवा के जे आहेत तर त्याचं त्या ठिकाणी काय होताना दिसतं उपयोग जो आहे तर तो उपयोग त्या ठिकाणी होताना दिसतो. आता हे कुठून मिळताना दिसतंय तर ग्रीन लेफी व्हेजिटेबल्स, ग्रीन कॅबेज, ब्रॉकॉली, स्प्राउटेड पल्सेस, येलोज ऑफ द एग्स. आता सर्वसाधारणपणे आपल्या लक्षात येताना दिसतंय की हे जे काही व्हिटॅमिन के जे आहे तर ते व्हिटॅमिन के कुठून मिळताना दिसतं आपल्याला ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या ज्या आहेत तर त्या हिरव्या पालेभाज्यांमधून. त्याच्यानंतर दुसरं आपल्याला सांगितलं की कॅबेज म्हणजे कोबी जे आहेत
तर त्या कोबीमधून त्या ठिकाणी आपल्याला ते मिळताना दिसते. आकृतीमध्ये आपल्याला आता प्रत्येकाला त्या ठिकाणी कोबीची असणारी काही गड्डी जे आहेत किंवा या ठिकाणी आकृतीमध्ये दाखवलेली जी काही कोबी जे आहे तर तो कोबी त्या ठिकाणी प्रत्येकाला त्या ठिकाणी माहिती. त्याच्यानंतर ब्रॉकॉली ही एक पुन्हा त्या ठिकाणी प्रकारची एक भाजी आहे. तर ब्रॉकॉली ही जी काही भाजी जी आहे तर त्या भाजीमधून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही व्हिटॅमिन के जे आहे तर ते के त्या ठिकाणी मिळताना दिसतं. त्याच्यानंतर स्प्राउटेड पल्सेस आपण मोड आलेली जे काही कडधान्य जे आहे तर ते कडधान्य त्या ठिकाणी खाताना दिसतो किंवा त्याचं असणारे जे काही करी जे आहेत कालवण जे आहेत तर ते कालवण त्या ठिकाणी आपण करताना दिसतो. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय सांगितलं, येलोज ऑफ द एग्स, अंड जे आहे तर त्या अंड्यामधला असणारा जो काही पिवळा अशा प्रकारचा असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग जरी त्या ठिकाणी जरी खाला तर त्याच्यामधून सुद्धा काय होतं दिसतं आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही व्हिटॅमिन क जे आहे तर ते व्हिटॅमिन क आपल्याला त्या ठिकाणी मिळताना दिसतो. तर आता पुढे काय सांगितले की ग्रुप ॲक्टिव्हिटी आपल्याला सांगितली. द इन्फॉर्मेशन इन द अबाव चार्ट शुड बी इंटॅक्ट थ्रू द रोल प्ले. म्हणजे हे जे काही नाट्यकरणाच्या आधारे वरील तक्त्यामध्ये जे काही दिलेली जी काही माहिती जी आहे तर त्या माहितीचं काय करायचं सांगितलं आपल्याला, सादरीकरण जे आहे तर ते सादरीकरण त्या ठिकाणी आपल्याला करायला सांगितले. पहा आता या ठिकाणी काही असणारे जे काही डायग्रॅम्स किंवा असणारे जे काही पिक्चर जे आहे तर ते पिक्चर आपल्याला दिलेले की सर्वसाधारणपणे या ठिकाणी असणारे जे काही पदार्थ जे आहेत, उदाहरणार्थ त्या ठिकाणी कॅरट दिसते म्हणजे आपल्या त्या ठिकाणी आपण गाजर आहे, त्याच्यानंतर रताळं आहे, त्याच्यानंतर काय दिसतं आपल्याला सफरचंद आहे, पालक आहे, पपई दिसते आपल्याला, त्याचबरोबर त्या ठिकाणी आवळा आहे, लिंबू आहे, संत्री आहे, मासे आहे, त्याच्यानंतर मटण आहे, अंडी आपल्याला त्या ठिकाणी दिसतात, टोमॅटो दिसतात, त्याच्यानंतर कोबी दिसतं, कडधान्य त्या ठिकाणी आपले, ही सर्वच्या सर्व अशा प्रकारचे असणारे जे काही पदार्थ जे आहेत तर त्या पदार्थांचं जर आपण सेवन जर केलं तर आपल्याला त्या ठिकाणी असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व त्या ठिकाणी मिळताना दिसतात. त्याच्या समोर आपल्याला त्या ठिकाणी चित्राच्या समोर कोणकोणते त्या ठिकाणी असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व त्या ठिकाणी मिळताना दिसतात. हे फक्त तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा. याच्यानंतर पुढे अजून काय दिलेलं पहा, ऑलवेज रिमेंबर सम व्हिटॅमिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. फॉर एक्झाम्पल व्हिटॅमिन सी इज इझिली डिस्ट्रॉईड ड्युरिंग कुकिंग. देअरफॉर व्हिटॅमिन सी रिच फूड शुड बी इटन रॉ. आता नेहमी लक्षात ठेवायचे की काय सांगितलं की सम व्हिटॅमिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. काही असणारे जे काही जीवनसत्व जे आहे तर ते जीवनसत्व प्रकाश व उष्णता जर त्यांना त्या ठिकाणी जर मिळाली तर ते नष्ट त्या ठिकाणी होताना दिसतात. उदाहरणार्थ व्हिटॅमिन सी इज इझिली डिस्ट्रॉईड ड्युरिंग कुकिंग. उदाहरणार्थ त्या ठिकाणी पदार्थ शिजत असताना सी जीवनसत्व जे आहे तर ते सी जीवनसत्व लवकर त्या ठिकाणी नष्ट होतं आणि म्हणून काय सांगितले, व्हिटॅमिन सी रिच फूड शुड बी इटन रॉ. आणि म्हणून अशी जीवनसत्व पुरवणारे जे काही अन्नपदार्थ जे आहेत तर ते अन्नपदार्थ न शिजवता कच्ची त्या ठिकाणी खायची. उदाहरणार्थ आपल्याला सहज लक्षात येत नसते की आवळा असेल, किवी असेल, संत्री असेल, लिंबूवर्गीय फळे असेल किंवा टोमॅटो असेल, हे आपण काय करता नसतो कच्ची जर त्या ठिकाणी जर खाली तर त्याच्यामधलं असणारं काही सी जीवनसत्व जे आहे तर ते सी जीवनसत्व आपल्याला जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी मिळताना दिसतं. आणि म्हणून अशी सी जीवनसत्व पुरवणारे जे काही अन्नपदार्थ जे आहेत तर ते न शिजवता काय करायचं आपल्याला कच्ची त्या ठिकाणी काय करायला सांगितलीत, खाऊन पाहायला त्या ठिकाणी सांगितलीत. एवढाच भाग आपण या तासाला पाहणार आहोत. पुढील भाग पुढील तासाला पाहू. धन्यवाद.